बघा लक्ष द्या, याच्यामध्ये पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 असेल आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनंट जो असतो b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट्स काय असतात, रियल अँड इक्वल, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आणि मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स काय असतात, रियल अँड, दोन्ही वेगळे असतात, रियल अँड डिस्टिंक्ट. की डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन 0 असेल तर रूट्स काय असतात, नॉट रियल, इमॅजिनरी म्हणतात त्याला. हीच कंडिशन बघूया, कारण हां एक महत्त्वाचं, जर असं सांगितलं असेल फक्त रियल रूट्स आहेत, इक्वल आहेत का डिस्टिंक्ट आहेत ते नाही सांगितलं, फक्त रियल रूट्स आहेत, तर मग रियल कोणत्या केसमध्ये, पॉझिटिव्ह असेल तर का 0 असेल तर, दोन्ही केसमध्ये. इक्वल टू 0 असेल तर रियल आहे पण दोन्ही इक्वल आहेत, आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर रियल आहे आणि दोन्ही वेगळे आहेत. मग दोन्ही कंडिशनमध्ये रियल तर रूट्स असतातच, म्हणजेच डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ही कंडिशन कधी घेणार, ज्यावेळेस रूट्स काय असतील, फक्त रियल असतील. त्यांनी सांगितलं नसेल की इक्वल आहेत का डिस्टिंक्ट आहेत. जसं इथे डिस्टिंक्ट रियल रूट सांगितले, त्याच्यामुळे तुम्ही कोणती कंडिशन घेणार डिस्टिंक्ट रियल रूट्सचे साठी, डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0. इथे सांगितले त्यांनी डिस्टिंक्ट रियल रूट्स फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ ए, डिस्टिंक्ट रूट सांगितले इथे सुद्धा, म्हणजे इथे पण कंडिशन काय घेणार तुम्ही, डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे आता इनइक्वालिटी सॉल्व्ह करायची आहे. बघा सोल्युशनमध्ये जाऊया. दिलेलं इक्वेशन आहे x² + ax - 4 = 0. आता इथून पुढे थोडासा विचित्र पार्ट टॉपिकमधला चालू होतोय, जो समजून घेतला पाहिजे तुम्ही. एक्झाममध्ये हे असे क्वेश्चन येतात ज्याच्यामध्ये इनइक्वालिटी असेल. बघा x² + ax - 4 = 0. याच्यामध्ये ह्याचं कंपॅरिझन आपण ax² + bx + c बरोबर केलं तर a ची व्हॅल्यू येते 1, x² चा कोएफिशियंट किती आहे, काय नाही म्हणजे 1 आहे. हां इथे आता इथे ये म्हणल्यावर इथे थोडंसं आपण हे इक्वेशन जे आहे ते कंपॅरिझन करण्यासाठी कॅपिटल ax² + कॅपिटल bx + c = असं 0 घेऊया. आणि याच्यामध्ये मग a ची व्हॅल्यू काय आहे, x² चा कोएफिशियंट 1, b ची व्हॅल्यू किती आहे a, आणि c ची व्हॅल्यू किती आहे -4. a b c च्या व्हॅल्यू समजल्या. आता या ठिकाणी डिस्क्रिमिनंट काय असला पाहिजे तर त्यांनी सांगितलं रियल अँड डिस्टिंक्ट रूट. सिन्स द गिवन quadratic equation has real and show that the equation, show that करायला सांगितले रे, प्रूव्ह करायला सांगितलंय. म्हणजे अगोदरच कंडिशन घेऊन चालणार नाही, आपण प्रूव्ह करूया. किंवा कोणत्या व्हॅल्यूला, ए च्या कोणत्या व्हॅल्यूला, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ ए च्या सर्व व्हॅल्यूला रियल अँड डिस्टिंक्ट रूट आहे ते प्रूव्ह करायचं. बघा लक्षात येते का, इफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रियल अँड डिस्टिंक्ट रूट्स, कंडिशन काय त्यावेळेस, रियल आणि डिस्टिंक्ट असतील तर डिस्क्रिमिनंट मस्ट बी ग्रेटर दॅन 0, म्हणजेच b² - 4ac ग्रेटर दॅन 0. आता इथे b कॅपिटल फॉर्ममध्ये घेऊया, b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. आणि b ची व्हॅल्यू किती आहे a² - 4 a इज 1 * c किती आहे -4 ग्रेटर दॅन 0, म्हणजेच a² - +16 ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का, हां ग्रेटर दॅन 0. बघा लक्ष द्या, a² + 4² ग्रेटर दॅन 0. आता कन्क्लुजन काय, याच्यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे,
की हे जे इक्वेशन आहे रिअल व्हॅल्यूला एच्या सर्व व्हॅल्यूला काय आहे पॉझिटिव्ह येतं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. पॉझिटिव्हच काय येतं तर ग्रेटर दॅन 0 जर डिस्क्रिमिनंट असेल तर रिअल आणि डिस्टिंक्ट रूट्स असतात, म्हणून मग ग्रेटर दॅन 0ची कंडिशन घेतली. आता मला सांगा याच्यामध्ये पॉझिटिव्ह एच्या कोणत्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह येणार? हे जे a² + 4² ग्रेटर दॅन 0 आहे, एच्या कोणत्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह येणार? नंबर लाईन माहिती आहे तुम्हाला, नंबर लाईनवरचा कोणता नंबर असा आहे, इकडे -∞, इकडे +∞, इथे मध्ये कुठेतरी 0 असेल, 1 2 3, इकडे असेल -1 -2 -3. ह्याच्यामधला कोणता रिजन किंवा एची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ए नंबर लाईनवरचा कोणताही नंबर असेल, पॉझिटिव्ह असू दे, 0 असू दे, निगेटिव्ह असू दे, त्याचा स्क्वेअर काय असणार आहे? पॉझिटिव्हच असणार आहे. कुठल्याही रिअल नंबरचा, निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह 0 असू दे, त्याचा स्क्वेअर एकतर 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. आणि त्याच्यामध्ये काय ॲड करतोय आपण? 4². अगेन इट इज अ स्क्वेअर, म्हणजे हा पण पॉझिटिव्ह आहे, किंवा 16 हा पॉझिटिव्हच आहे. त्यामुळे पॉझिटिव्हची दोन पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजे इथे कन्क्लुजन काय? फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ ए, रिअल a² + 16 इज ग्रेटर दॅन 0. हे कळतंय आपल्याला. एच्या सर्व व्हॅल्यूला हे पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून कन्क्लुजन काय? देअरफॉर गिवन इक्वेशन हॅज रिअल अँड डिस्टिंक्ट रूट्स फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ ए. एवढंच सांगायचं आहे. समजतंय का? बघा, हे थोडंसं विचित्र आहे, पण एकदा समजलं रिअल नंबर, त्यासाठी आपण रिअल नंबरचा जास्त विचार करतो किंवा त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत की नंबर लाईनवरती जेवढे नंबर्स आहेत ते सगळे रिअल नंबर्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे तो नंबर म्हणजे रिअल नंबर 0 असेल, 0चा राईटचा कोणताही पॉझिटिव्ह असेल, 0च्या लेफ्टचा कोणताही निगेटिव्ह नंबर असेल, अगदी -∞ पर्यंत, त्याचा स्क्वेअर काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. आणि पॉझिटिव्हमध्ये पॉझिटिव्ह नंबर ॲड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजेच एक एच्या सर्व व्हॅल्यूला हे आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं कन्क्लुजन शेवटी एका स्टेटमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता, एच्या सर्व व्हॅल्यूला हे ग्रेटर दॅन 0 आहे. याचा अर्थ एच्या सर्व व्हॅल्यूला दिलेलं इक्वेशन काय? रिअल अँड डिस्टिंक्ट रूट्स आहेत. कळला का प्रश्न? बघा, आणि मग आता फक्त प्रश्न इथे पण डिस्टिंक्ट रिअल रूट्सच आहे ना? हां, डिस्टिंक्ट रिअल रूट्स, इथे पण तीच कंडिशन घ्या. आणि मग इथे मात्र केची व्हॅल्यू विचारली आहे. आता मात्र रिअल व्हॅल्यूजला आहे हे प्रूव्ह नाही करायचं. हा क्वेश्चन थोडासा वेगळा होता. एची व्हॅल्यू रिअल आहे कोणती असेल ज्याच्यामध्ये हे आन्सर पॉझिटिव्ह येईल एवढं सिद्ध करायचं होतं. आणि हीची व्हॅल्यू कोणतीही असेल तरी चालेल, कारण त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर ॲड केला तर पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजे एच्या सर्व व्हॅल्यूला हे फंक्शन जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स काय असणार आहेत? रिअल अँड डिस्टिंक्ट असणार आहेत. का तर रिअल अँड डिस्टिंक्टचीच कंडिशन आहे, डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये अशाच पद्धतीनं हीच कंडिशन घ्या, डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0. का तर तिथे पण सांगितलं आहे की रिअल अँड डिस्टिंक्ट रूट आहेत. तर केची व्हॅल्यू काढायची आहे तिथे. काय करूया? मी आता इथेच सॉल्व करतो. एची व्हॅल्यू आहे हिअर, ए इज इक्वल टू 1, बी किती आहे? -4 आणि सी किती आहे? 4. सी आहे 4. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू -4, सीची व्हॅल्यू आहे 4. ए बी सीच्या व्हॅल्यू मिळाल्या. त्यांनी सांगितलं आहे डिस्टिंक्ट रिअल रूट्स असतील तर केची व्हॅल्यू काढा. आपल्याला माहिती आहे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज डिस्टिंक्ट रिअल रूट्स, देअरफॉर कन्क्लुजन काय? डेल्टा म्हणजेच काय? b² d म्हणूया. b² - 4ac ची व्हॅल्यू काय असते? ग्रेटर दॅन 0 असते. आता तुम्हाला हे सॉल्व करायची इनइक्वालिटी आणि मग के ची व्हॅल्यू काढायची. बघा इनइक्वालिटी कशी सॉल्व करायची, एवढ्या जागेमध्ये पॉसिबल आहे का बघूया.
बी ची व्हॅल्यू किती आहे -4, -4चा स्क्वेअर -4 इंटू A1 आहे इंटू C4 आहे ग्रेटर दॅन 0, -4चा स्क्वेअर असतो 16 अरे के कुठे गेलं, के घेतलंच नाही मी, इथलं घेतलं का इकडचं घेतलं, क्वेश्चनमध्ये केच नाही आहे, काहीतरी चुकलं की रे, क्वेश्चन काय आहे, हां हा 4 नाही आहे, हा के इथे, बघा हा के आहे म्हणजे सी ची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे के असणार आहे, म्हणजे इथे के असणार आहे, म्हणजे इथे -4k ग्रेटर दॅन 0 आहे. हां कोणालाही इनइक्वालिटी सॉल्व करता येईल का बघा, के ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 16 - 4k इज ग्रेटर दॅन 0, तर के ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, काय करूया 16 राईटला घेऊया, म्हणजे -4k इज ग्रेटर दॅन काय -16, आणि मग कितीने डिवाइड करूया दोन्ही साईडला, -4नी डिवाइड केलं तर k इज इकडे काय येणार आहे, -4नी डिवाइड केल्यावर 4 येणार आहे, पण k इज ग्रेटर दॅन 4 का लेस दॅन 4, लेस दॅन 4, कारण कशाने डिवाइड केला आपण, निगेटिव्ह नंबरनी. इनइक्वालिटीचा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे, दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरनी डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर इनइक्वालिटी चेंज होते, ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन होतं, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन, मल्टिप्लाय केलं तरी आणि डिवाइड केलं तरी, लक्षात ठेवा, म्हणजेच के ची व्हॅल्यू 4 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ इथे जर 4 असेल नंबर लाईनवर, 4 पेक्षा लहान सर्व व्हॅल्यूला हे जे रूट्स असणार आहे ते रिअल अँड डिस्टिंक्ट असणार आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू 3 घेतली तरी चालेल, 2 घेतली तरी चालेल, कुठलीही तुमची आवडती, 4 पेक्षा लहान 3.9 घेतली तरी चालेल, 4 पेक्षा लहान कोणत्याही व्हॅल्यूला इक्वेशन जे दिलेलं आहे त्याचे रूट्स काय असणार आहेत, डिस्टिंक्ट असणार आहेत, रिअल अँड डिस्टिंक्ट. लिहून टाका, इज लेस दॅन 4, बरोबर आहे का आन्सर, बरोबर आहे. आणि पहिल्याचा हां पुढचा क्वेश्चन लिहितो इथे मी, हे झालंय सगळ्यांचं अगोदरचं, काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता याच्यामध्ये, डिटरमाइन द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ के फॉर विच द इक्वेशन, CBSE बोर्डला 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. डिटरमाइन द पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ के for which the equation x square plus kx plus 64 equal to 0 and x square plus kx plus 64 equal to 0 and x square minus 8x plus k equal to 0, दोन इक्वेशन दिले, दोन्ही सुद्धा will both have real roots, will both real roots. बघा हे ॲक्च्युली तुम्हाला आता इनइक्वालिटी सॉल्व करायला शिकवत आहे. एक्झाम्पल, इनइक्वालिटी आपण शक्यतो इक्वेशनकडे लक्ष देतो, पण इनइक्वेशन आलं की आपल्याला थोडासा इनइक्वालिटी सॉल्व करायला प्रॉब्लेम येतो, का तर आपल्याला इक्वल टू साईनची सवय असते. इनइक्वालिटी म्हणजेच लेस दॅन ग्रेटर दॅन असं असेल तर आपण जास्त त्याचं प्रॅक्टिस करत नाही, कारण ते प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक ठिकाणी नसतात, एक्झाम्पलच नसतात तसे. आर्यन, अरे व्हिडिओ चालू करा.
बघा दोन्ही इक्वेशनमध्ये, आर्यन कुठे आहे तू, आहे का इथे, व्हिडिओ चालू ठेवता येत नाही आहे का? हां बघा दोन्ही इक्वेशनचे रूट्स रियल आहेत, हे मगाशी मी सांगितलं होतं. ते फक्त रियल रूट सांगितलं आहे, रियल अँड इक्वल पण बोललेलं नाही आहे आणि रियल अँड डिस्टिंक्ट पण बोललेलं नाही आहे. म्हणजे आता याला लेफ्ट झाल्यानंतर लक्षात आलं की आता काढतायत. काय झालं आर्यन, कुठे गेला होता? सर 10 मिनिट्स. काय जेवायला वाढतं का मला 10 मिनिटात? नाही, मग क्लासवरून आलोय. हां फ्रेश होतो. बर 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 ठीक आहे चालेल. बघा पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह काढायची. आता इनइक्वलिटीचं प्रॅक्टिस करायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे रूट्स रिअल आहेत. आपल्याला माहिती आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 असेल तर रिअल अँड इक्वल रूट असतात. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल अँड डिस्टिंक्ट रूट असतात. इथे इक्वल आणि डिस्टिंक्ट, पण दोन्ही केसमध्ये रूट्स काय असतात, रिअलच असतात. म्हणजे फक्त रिअल रूट सांगितलं असेल तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इक्वल टू आणि ग्रेटर दॅन 0 घ्यायची आहे. म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घ्यायची आहे, म्हणजेच ही कंडिशन. जर लेस दॅन 0 कधी येणार, जर नॉट रिअल किंवा इमेजनरी रूट्स असतील तर. आता इथे रिअल रूट सांगितलेत म्हणजे डिस्क्रिमिनंट काय घेणार आहे आपण, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एवढं समजतंय. आपण काय करूया, दोन इक्वेशन x² + kx + 64 = 0 आणि दुसरं इक्वेशन x² - 8x + k = 0. हे दोन्ही एका वेळेस सॉल्व करूया. इथे a ची व्हॅल्यू 1, x² चा कोएफिशियंट दिसत नाही, ती 1 व्हॅल्यू असते. इथं b ची व्हॅल्यू किती आहे, k आहे, आणि c ची व्हॅल्यू 64 आहे. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू -8 आहे आणि c ची व्हॅल्यू k आहे. ठीक आहे, ABCच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण काय करायचं आहे, या ठिकाणी जो डिस्क्रिमिनंट आहे त्याला B1 म्हणूया आणि या ठिकाणी डिस्क्रिमिनंट आहे त्याला D2 म्हणूया. आणि पाहिजे तर याचं नोटेशन पण तुम्हाला आवडत असेल तर A1 B1 C1 म्हणा आणि हे इक्वेशन A2 B2 C2 म्हणा. हे खूप कॉम्प्लिकेटेड होईल, तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर करूया. B2 ² - 4 A2 C2 छान वाटत नाही तरीसुद्धा B² - 4 AC जास्त छान वाटलं असतं. आणि इथे B1 ² - 4 A1 C1 ही व्हॅल्यू काय पाहिजे, डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. हे पण काय पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. का तर दोन्ही इक्वेशनचे रूट्स रिअल आहेत. ह्या केच्या व्हॅल्यूला ती केची व्हॅल्यू काढायची आहे. आता काय करूया, इथे बी किती आहे, केचा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे 1 इंटू 64. आपल्याला इनइक्वलिटी सॉल्व करायला शिकतोय आपण. ते पण एक इनइक्वलिटी नाही, दोन इनइक्वलिटी एका वेळेस कसे सॉल्व करायचे, त्यांचा सोल्युशन सेट कसा काढायचा ते बघतोय. अँड किंवा ऑर म्हणूया. अँड का ऑर, दोन्ही सुद्धा ना, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत. बघा हे अँड का ऑर खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी केच्या व्हॅल्यूला दोन्ही इक्वेशन विल बोथ हॅव रिअल रूट सांगितलं. असं नाही की हे रिअल रूट्स असेल तर चालेल किंवा हे असेल तर चालेल, म्हणजे ऑरची कंडिशन चालणार नाही. याचा अर्थ असा की तुम्ही युनियन इंटरसेक्शन सेटमध्ये कधी झाला असेल तर दोन्हीचा युनियन घ्यायचं आहे, सॉरी इंटरसेक्शन घ्यायचं आहे. अँड म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणजे याचा सोल्युशन सेट आणि याचा सोल्युशन सेट यांचा कॉमन रिजन घ्यायचा आहे. थोडंफार समजत असेल तर ठीक आहे, नाही तर सोल्युशनच्या वेळेस बघूया. इथे अँड का घेतलं तर दोन्हीसुद्धा कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत अशी केची व्हॅल्यू काढायची आहे. दोन्ही रूट्स रिअल असले पाहिजेत. मग इथे डिस्क्रिमिनंट काय येणार, तर बी किती आहे -8² - 4 इंटू A1 इंटू K इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सॉरी, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कंडिशन कोणती घ्यायची आहे, रिअल रूटची ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि मग दोन्ही कंडिशन सॉल्व करूया. K² - 4 इंटू 64 किती, 256 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अँड इथे 64 - 4K इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बघा लक्ष द्या. आता हे निगेटिव्ह साईन राईटला गेल्यानंतर K² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 256 आणि 64 हे -4K इकडे गेल्यानंतर राईटला गेल्यानंतर प्लस होईल, ग्रेटर दॅन इक्वल टू 4K. हे कळतंय का बघा.
आणि मग इथे के स्क्वेअरची व्हॅल्यू 256 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे के स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू कशाचा स्क्वेअर आहे हा? नाही, आपल्याला के ची व्हॅल्यू नको आहे. के स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 16 स्क्वेअर अँड इथे 4 ने डिवाइड केला तर काय येईल? 16 इज ग्रेटर दॅन इक्वल टू के, म्हणजेच काय? के इज लेस दॅन इक्वल टू 16. हे कळतंय का बघा? 16 इज ग्रेटर दॅन इक्वल टू के, याचा अर्थ के इज लेस दॅन इक्वल टू 16. के ही 16 पेक्षा लहान आहे किंवा 16 आहे. आता गंमत काय आहे इथे कळलं तुम्हाला. नंबर लाईनवरती समजा इथे नंबर लाईन आहे, तर नंबर लाईनवरती 0 इथे प्लस 16 आहे आणि इथे मायनस 16 आहे. तर के ची व्हॅल्यू ही 16 किंवा 16 पेक्षा लहान, म्हणजे हा सेट येणार 16 पेक्षा लहान कुठपर्यंत? मायनस इन्फिनिटीपर्यंत. इकडे प्लस इन्फिनिटी आहे. ही कशाची? या इनइक्वालिटीचं सोल्युशन आलं. या इनइक्वालिटीचं सोल्युशन म्हणजे कोणत्या? के इज लेस दॅन इक्वल टू 16. 16 किंवा 16 पेक्षा लहान व्हॅल्यूला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय असणार आहेत? रिअल असणार आहेत. हे कळतंय का बघा? आता प्रॉब्लेम कोणाचा आहे? तर याचा. त्यासाठी मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅनच घेऊ 2 स्क्वेअर असेल तर नंबर लाईनवरती सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा जो कन्फ्यूज करतो. इथे +2 आहे -2 आहे. जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 असतं म्हणजे 2 स्क्वेअर असतं तर एक्सची व्हॅल्यू +-2 येते, बरोबर आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर असेल तर एक्सची व्हॅल्यू काय येते? +-2. का तर +-2चा स्क्वेअर म्हणजे 4 असतो इथे, बरोबर आहे. पण एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 2 स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4 याच्यामध्ये एक्सची कोणती व्हॅल्यू अशी आहे ज्या व्हॅल्यूला एक्सचा स्क्वेअर म्हणजे कोणतीही व्हॅल्यू घ्या याच्यामध्ये ॲक्च्युली ज्यावेळेस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4चे रूट्स +-2 येतात ना त्यावेळेस तुम्हाला 3 रिजन मिळतात. -2च्या लेफ्टला -इन्फिनिटीपर्यंत, +2च्या राईटला +इन्फिनिटीपर्यंत आणि -2 to +2 मधला रिजन. म्हणजे याचा सोल्युशन जे आहे ते एकतर मध्ये असणार आहे किंवा लेफ्टला असणार आहे किंवा राईटला असणार आहे. आता तुम्ही सांगा की एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला? मग 0, 1, 2, 3, 4, 5, 6 याचा विचार करून सांगा. -1, -2, -3, -5 कोणत्या रिजनमध्ये एक्स स्क्वेअर हा म्हणजेच त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर हा 4 पेक्षा मोठा असणार आहे. लास्ट लेक्चरचे व्हिडिओ जर बघितले असतील म्हणजे 12 आणि 13 नंबरचा व्हिडिओ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, 12 छोटा आहे त्याच्यामध्ये तो पार्ट संपतो आणि 12मध्येच एक 1-2 एक्झाम्पल सॉल्व केलेत आणि इनइक्वालिटी सॉल्व केलेत. सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स का काहीतरी हेडिंग दिलं आहे तिथे ही इनइक्वालिटी होते की एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ए स्क्वेअर असेल तर मग एक्सची व्हॅल्यू काय? त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं बघा -2 to 2 यांच्यामधली कुठलीही व्हॅल्यू घ्या, -1 घ्या, 0 घ्या, +1 घ्या, यांचा स्क्वेअर काय येतो? 4 पेक्षा मोठा येतो का 4 पेक्षा लहान? 4 पेक्षा लहान आहे ना ते. म्हणजे तुमच्याकडे इनइक्वालिटी जर अशी असेल बघा एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 4 असेल म्हणजे एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 2 स्क्वेअर असेल तर याचा सोल्युशन सेट काय येतो? 4 पेक्षा लहान येणार आहे. म्हणजेच कोणता रिजन? -2 to +2 मधला. म्हणजेच एक्स इज ग्रेटर दॅन -2 आणि लेस दॅन +2 आणि इथे जर इक्वल साईन असतं तर इथे पण इक्वल आलं असतं. म्हणजेच -2 to +2 हा सोल्युशन सेट कोणाचा? एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 4चा. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊया, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 1चा सोल्युशन सेट काय येणार? 1 म्हणजे काय? 1चा स्क्वेअर. मग एक्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे जेणेकरून तो रिजनमधली एक्सची कोणतीही व्हॅल्यू चा स्क्वेअर हा 1 पेक्षा लहान येईल? काय असली पाहिजे? पटकन 1 म्हणजे काय? 1चा स्क्वेअर आणि मग लेस दॅन साईन काय सांगता? -1 to +1. -1 to +1 एक्सची व्हॅल्यू -1 पासून +1 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू घ्या, कॅल्क्युलेटर मोबाईलवरती त्याचा स्क्वेअर करा, 1 पेक्षा लहानच येणार आहे. हे कळत असेल तर ठीक आहे, नसेल कळत तर हे कळलं पाहिजे, नसेल कळत तर मग हे कळलं पाहिजे. हे नाही, हे लेस दॅनच्या कंडिशन आल्या. आता सांगा जर यामधला रिजन -2 to +2 यांच्यामधला रिजन जर 2 स्क्वेअरपेक्षा लहान येत असेल
तर 3चा स्क्वेअर किती 9, 4पेक्षा मोठा असतो. 4चा स्क्वेअर किती राईटला जा 3 4 5 6 7 8 कशाचा पण स्क्वेअर करा, हा 2 स्क्वेअरपेक्षा ग्रेटर येणार आहे आपल्याला पाहिजे, सॉरी 2 स्क्वेअरपेक्षा ग्रेटर येणार आहे. म्हणजेच एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला 2 स्क्वेअरपेक्षा ग्रेटर स्क्वेअर येतो, तर 2पेक्षा मोठ्या व्हॅल्यूला, म्हणजे सोल्युशन सेट हा येणार आहे. अजून एक -2च्या अलीकडे -3, -3चा स्क्वेअर किती 9 +9, म्हणजे तो सुद्धा 4पेक्षा मोठा येणार आहे. -4चा स्क्वेअर -5 -6 -7, म्हणजे हा जो रिजन आहे लेफ्ट साईडचा आणि हा जो रिजन आहे राईट साईडचा, यांच्या सर्व व्हॅल्यूला एक्स स्क्वेअर हा 4पेक्षा मोठा म्हणजेच 2 स्क्वेअरपेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणजे सोल्युशन सेट कोणता -∞ पासून -2 पर्यंत आणि +2 पासून +∞ पर्यंत, हा सोल्युशन सेट अशा पद्धतीने लिहिला तरी चालतो कॉमा देऊन. ह्याचा सोल्युशन सेट म्हणजेच आपल्या कशाचा, हां हे झालं तुम्हाला समजण्यासाठी 2 स्क्वेअर घेतलं. आता सांगा एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 16चा सोल्युशन सेट काय येणार, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 16चा सोल्युशन सेट काय येणार. फक्त इथे साईन कोणतं येणार, ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर मग इथे इक्वल टू -2 पण येणार, म्हणजे इथे स्क्वेअर ब्रॅकेट येणार, इथे स्क्वेअर ब्रॅकेट येणार. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू -∞ पासून कुठपर्यंत -2 कोणाचा स्क्वेअर रूट होतं 4चा, तसं इथे 16चा स्क्वेअर रूट काय आहे, सॉरी 16च्या स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 16च आहे. म्हणजेच -∞ पासून केची व्हॅल्यू काय असली पाहिजे -16 पर्यंत, फक्त -16ला इन्क्लूड करायचं म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट. त्यानंतर और दुसरा सोल्युशन सेट कोणता, -∞ पासून -16 पर्यंत किंवा +16 पासून +∞ पर्यंत, +16 पासून +∞ पर्यंत. या सर्व व्हॅल्यूला इन्फिनिटीच्या इथे नेहमी ओपन ब्रॅकेट लिहितात, कारण इन्फिनिटीची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहीत नाही, त्यामुळे इक्वल टू साईन तिथे येत नाही. म्हणजेच सोल्युशन सेट काय मिळालं या पहिल्या इनइक्वालिटीचा बघा, के स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 16. याचा अर्थ, त्यासाठी मी 2-3 एक्झाम्पल दिले होते, याचा अर्थ असा ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, याचा अर्थ +16च्या राईटला आणि -16च्या लेफ्टला. म्हणजे इथे कुठेतरी +16 असेल आणि इथे कुठेतरी -16 असेल, तर -16च्या लेफ्टला त्याचा स्क्वेअर, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर हा 16 स्क्वेअरपेक्षा म्हणजेच 256पेक्षा ग्रेटर असतो. आणि +16च्या राईटचा कोणताही नंबर घेतला तरीसुद्धा त्याचा स्क्वेअर हा 256पेक्षा ग्रेटर असतो. म्हणजे या इनइक्वालिटीचा सोल्युशन सेट मिळाला आपल्याला -∞ टू -16 आणि +16 टू +∞, अशा पद्धतीनं. अँड ह्याचा सोल्युशन सेट काय मिळणार, <16 मिळालेलं आहे ऑलरेडी. याचं सोल्युशन सेट काय मिळालं आहे, के इज < 16. आता काय गंमत आहे बघा, फायनल आन्सर काय, तर एक्सची व्हॅल्यू, हा रिजन कोणता सांगतो, एक्सची व्हॅल्यू -16च्या लेफ्टला -∞ पर्यंत किंवा एक्सची व्हॅल्यू +16च्या राईटला +∞ पर्यंत रिअल रूट्स असतात. आणि हे काय सांगतं इक्वेशन, केची व्हॅल्यू काय असली पाहिजे +16च्या लेफ्टला असली पाहिजे. मग या दोघांचा सोल्युशन सेट कोणता, म्हणजे असा रिजन कोणता आहे जो दोन्ही इनइक्वालिटी सॅटिस्फाय करेल. बघा आता इथे शेवटचं उत्तर कसं येणार आहे, तर आपल्याला ही इनइक्वालिटी सांगते किंवा हे इक्वेशनचं रिअल रूट्स आहेत, म्हणून आपण सॉल्व केल्यानंतर हे सांगतं आहे की -∞ पासून -16 पर्यंत सर्व व्हॅल्यूला रिअल रूट्स आहेत, केच्या सर्व व्हॅल्यूला रिअल रूट्स आहेत. अजून किंवा और का म्हणतोय मी, किंवा इकडचे नंबर असतील +16 पासून +∞ पर्यंत सर्व व्हॅल्यूला हे इक्वेशनच्या केच्या या सर्व व्हॅल्यूला राईट साईडच्या व्हॅल्यूला हे इक्वेशनचे रूट्स काय आहेत, रिअल आहेत. हे झालं याचं सोल्युशन. आणि हे इक्वेशन काय सांगतं, या इक्वेशनपासून रिअल रूट्सची कंडिशन सॉल्व केली म्हणजे डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घेऊन केची व्हॅल्यू काय आली 16पेक्षा लहान पाहिजे, म्हणजे <16 पाहिजे. हा सोल्युशन सेट मिळाला याचा सेकंड इक्वेशनचा. आणि हा जो आहे -16च्या लेफ्टला आणि +16च्या राईटला, हा सोल्युशन सेट मिळाला पहिल्या इक्वेशनचा. आता कोणता रिजन असा दिसतोय तुम्हाला
ज्या रिजनमधली के ची व्हॅल्यू घेतली तर याचे पण रिअल रूट्स येतील आणि याचे पण रिअल रूट्स येतील. कोण सांगेल का? एवढा वेळ मी बडबड केली याचं कारण आहे की तुम्हाला याचं उत्तर सांगता आलं पाहिजे जे मी आत्ता विचारलं. सांग पटकन परत एकदा. याचा सोल्युशन सेट काय आलाय आणि कसा आलाय कळलंय का? याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का? हा सोल्युशन सेट कसा आला याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का? हां, हे जे उत्तर आलं पहिल्या इक्वेशनसाठी याच्यामध्ये काय अडचण नसेल आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी इनइक्वालिटी सॉल्व्ह करून हे आन्सर आलं. आता हे आन्सर काय सांगतंय? के ची व्हॅल्यू कुठे असली पाहिजे? -16च्या लेफ्टला. कुठपर्यंत? आपण असं समजूया बघा, रेड कलर आणि ब्ल्यू कलर दोन कलर तुमच्या आवडीचे कोणतेही घ्या. याचा सोल्युशन सेट म्हणजे के ची व्हॅल्यू ब्ल्यू कलरमध्ये असं समजूया आणि याचा सोल्युशन सेट म्हणजे के ची व्हॅल्यू रेड कलरमध्ये असं समजूया. मग याचा सोल्युशन सेट जो आहे के ची व्हॅल्यू +16च्या राईटला हा रिजन आहे ब्ल्यू कलरचा आणि -16च्या लेफ्टला म्हणजे हा रिजन आहे ब्ल्यू कलरचा. म्हणजे -16च्या लेफ्टला -इन्फिनिटीपर्यंत आणि +16च्या राईटला +इन्फिनिटीपर्यंत हा जो रिजन आहे -16च्या इकडे आणि +16च्या इकडे हा कुठल्या कलरचा रिजन आहे? ब्ल्यू कलरचा. ज्याच्यामध्ये कुठलीही के ची व्हॅल्यू घेतली तरी हे इक्वेशनचे रूट्स काय असतात? रिअल असतात. हे समजलं असेल तर सेकंड इक्वेशनमध्ये के ची व्हॅल्यू <16 आहे म्हणजे 16 पासून इकडे -इन्फिनिटीपर्यंत के इज इथे दाखवलं मी के इज <16 म्हणजे 16 पासून इकडे -इन्फिनिटीपर्यंत सगळा रिजन कोणता आहे? रेड कलरचा आहे. मग आता नंबर लाईनवरती कोणता रिजन असा दिसतोय जो ब्ल्यू पण आहे म्हणजे रेड पण आहे? ब्ल्यू आणि रेड दोन्ही पाहिजे. हां, दिसतोय का? बोला. +16 आणि -16. याच्यामध्ये मी काय करतो, हे जरा गोंधळ झालेला आहे, जास्त झालेलं आहे, तर मी हे नंबर लाईन परत इथे काढतो. अजून डार्क काढले. इथे 0 आहे, इथे +16 आहे, इथे +इन्फिनिटी आहे, इथे -16 आहे, इथे -इन्फिनिटी आहे. आपल्या पहिल्या इक्वेशनचा सोल्युशन सेट, या पहिल्या इक्वेशनचा आपण याला फर्स्ट इक्वेशन म्हणूया, याला सेकंड. बघा लक्ष द्या, 2 मिनटं लक्ष द्या. तुम्हाला हे एकदा समजलं की याच्यामध्ये सोल्युशन सेट म्हणजे सगळं सॉल्व केलं आहे पण आम्हाला शेवटचं उत्तरच लिहिता येत नाही आणि MCQ विचारला असेल तर मग अवघड आहे. म्हणजे असे क्वेश्चन अगदी CETला JEEला पण विचारले जातात. त्याच्यामध्ये पोरं कुठे चुकतात तर इनइक्वालिटीचा प्रॉब्लेम येतो. ॲक्च्युली दुसरा पुढचा टॉपिक असा कोणता नाही आहे, डायरेक्ट 11वीमध्ये एकच चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये या इनइक्वालिटी परत येतात. तो पण क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे आणि लिनियर इनइक्वालिटीज म्हणून असेल. परत एकदा, k² इज > 16² म्हणजे 256. याचा सोल्युशन सेट आला -16च्या लेफ्टला आणि +16च्या राईटला, जो आपण ब्ल्यू कलरमध्ये घेतला. -16च्या लेफ्टचा रिजन, नंबर लाईन दिसते तुम्हाला, सगळी कलरलेस आहे. तुम्ही मोबाईलवरती कलर देताय नंबर लाईनला, देता ना, फोटोला कलर देता, चेंज करता, काय 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 काळं पांढरं काय 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 करता. -16च्या लेफ्टला कोणता? ह्याचा सोल्युशन सेट आहे म्हणजे ब्ल्यू कलरचा. -16 पासून लेफ्टला म्हणजे कुठपर्यंत? -इन्फिनिटीपर्यंत, लांबपर्यंत. -16 पासून -इन्फिनिटीपर्यंत के ची कोणतीही व्हॅल्यू घ्या, -17, -18, -19, -20, -25, -lakh, -2 lakh, काही घ्या आणि के ची व्हॅल्यू इथे टाका. दिलेले इक्वेशनचे रूट्स हे रिअलच असणार, इमेजनरी नसणार, नॉट रिअल नसणार. आणि याचा सोल्युशन सेट आलेला आहे +16च्या राईटला. हा पण चालेल म्हणजे हा पण ब्ल्यूच कलर आहे, पहिल्याचाच सोल्युशन सेट आहे. म्हणजे कुणाचा सोल्युशन सेट आहे माहिती आहे? हा k² इज > 16² म्हणजे k² इज > 256. याचा सोल्युशन सेट काय असतो
तर 16च्या पुढची आणि वजा 16च्या लेफ्टची, म्हणजे 16पेक्षा जास्त किंवा 16 इक्वल आहे म्हणून 16 किंवा 16पेक्षा जास्त आणि 16 किंवा -16 किंवा -16पेक्षा लेस सर्व व्हॅल्यूला त्याचा स्क्वेअर केल्यानंतर हा कशापेक्षा मोठा असतो? 256पेक्षा मोठा असतो. हे अगोदर नाही कळलं तर आता ते बरंचसं बॅकग्राऊंड क्लिअर केलेलं आहे तर कळेल. हा सोल्युशन सेट आहे पहिल्या इनइक्विलिटीचा, ज्याचं सोल्युशन मिळालं. आणि तो कलर रिजन जो आहे नंबर लाईनवरचा, तो रिजन ज्या केच्या व्हॅल्यू घेतल्या तर चालतील, तो कलर मी ब्ल्यू दिलेला आहे. आणि तो -16च्या लेफ्टचा -इन्फिनिटीपर्यंत आणि +16 टू +इन्फिनिटी ब्ल्यू कलरचा रिजन आहे. आता सेकंड रिजन जो आहे, म्हणजे सेकंड इक्वेशनचे रूट्स रिअल कधी असणार, तर हे एक्झाम्पल सॉल्व केलं आपण आणि केची व्हॅल्यू <16 आली, <16 आली, म्हणजे 16च्या लेफ्टला, म्हणजे 16च्या लेफ्टला कुठपर्यंत? -इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे 16 पासून -इन्फिनिटीपर्यंतचा रिजन काय आहे? तर रेड घेऊया आपण. मग कोणता रिजन असा आहे नंबर लाईनवरती जो ब्ल्यू पण आहे आणि रेड पण आहे? दोन्ही का? तर दोन्ही इक्वेशनचे रूट्स रिअल पाहिजेत, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत, म्हणून मी इथे एंड घेतले. सांगा आता. Infinity to -16. -16 टू -इन्फिनिटी किंवा -इन्फिनिटी टू -16 हा ब्ल्यू रिजन मध्ये पण येतोय आणि रेड रिजन मध्ये पण येतोय. म्हणजे या दोघांचं फायनल आन्सर काय? तर -इन्फिनिटी टू -16. आणि मग -16 घ्यायचं का नाही तर इन्क्लूड करायचं का? तर इथे इनइक्विलिटीमध्ये दोन्हीकडे काय आहे? प्लस साईन आहे, सॉरी इक्वल साईन आहे. म्हणून मग हा सोल्युशन सेट येणार ओपन ब्रॅकेट लेफ्टला आणि राईटला क्लोज ब्रॅकेट. -इन्फिनिटी टू -16. के बिलॉंग टू -इन्फिनिटी टू -16 फॉर द व्हॅल्यू ऑफ के. बोथ द इक्वेशन्स हॅव रिअल रूट्स. समजलं का? काही शंका असेल, कोणाची शंका असेल याच्यामध्ये, अजून मी एवढ्या वेळा सांगितलं की ते सांगितल्यामुळेच कन्फ्युजन होत असेल तर विचारा. पहिल्या ॲक्च्युली असे अजून 1-2 एक्झाम्पल सॉल्व केले तुम्ही तर कन्फ्युजन होणार नाही. पण जे महत्त्वाचं आहे ते मी परत सांगितलं आहे की एकाच एक्झाम्पलमधून तुम्हाला आयडिया आली पाहिजे. असे प्रॅक्टिस केले तर इनइक्विलिटी सॉल्व करता आली, प्रत्येकाचं सोल्युशन तर फाइंड करता येईलच तुम्हाला, प्रॉब्लेमच नाही आहे. पण दोन्हीचं कंबाईंड सोल्युशनसाठी हा रेड रिजन, ब्ल्यू रिजन किंवा ग्रीन रिजन असं काहीतरी रिजन कन्सिडर करा प्रत्येकाचा, आणि कॉमन रिजन म्हणजेच दोन्हीचा सोल्युशन सेट. झालं लिहून सगळ्यांचं? हे असं एकच एक्झाम्पल होतं आणि बहुतेक CBSE 2016ला विचारलेला प्रश्न आहे, 4 किंवा 5 मार्काला असेल एवढंसं आहे, पण त्याला महत्त्व आहे. पुढचे क्वेश्चन मात्र फाइंड द व्हॅल्यू ऑफ के तेच आहे, पण एकच इक्वेशन दिलं आहे. तोच क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच गिवन इक्वेशन हॅज रिअल रूट्स. म्हणजे या 3 एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुमचं इनइक्विलिटीचं प्रॅक्टिस होणार आहे. तुम्हाला इथे नसेल समजलं दोन्ही एक्झाम्पलमध्ये, हे 2 वेगळे एक्झाम्पल होते. जसं सोल्युशन सेट आपण हा एकाचा आणि हा एकाचा फाइंड केला, ते कळालं नसेल तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये लक्ष द्या. हॅज गिवन इक्वेशन हॅज रिअल रूट्स. कधी वेळ मिळाला तर परत एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला हे नक्की कळेल. परत एवढ्या वेळा सांगितलं की आता तुम्हाला इच्छा होईल की काय एवढं चाललंय बघूया तरी, समजूनच घेऊया, नक्की समजेल. आणि एवढे पुढचे 3 एक्झाम्पल सॉल्व केले आपण, समजून घेतले. तुम्हाला जिथे डाऊट येतोय, आपण रिअल नंबर्स वगैरे नंबर लाईनवर भरपूर खेळलो आहे, त्यामुळे तुम्हाला डाऊट आलेला लगेच क्लिअर होऊ शकतो तुम्ही विचारलं तर. सोल्युशन सेट काय फाइंड करायचं बघा. पहिलं एक्झाम्पल आहे kx² -6x -2 = 0. सेकंड एक्झाम्पल आहे 9x² +3kx +4 = 0. आणि थर्ड एक्झाम्पल आहे 5x² -kx +1 = 0. ह्या 3 एक्झाम्पलचं सोल्युशन. आणि तिन्हीमध्ये त्यांनी सांगितलं डिस्क्रिमिनंट काय असला पाहिजे?
रिअल रूट्स आहेत याचा अर्थ डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एवढंच सॉल्व करायचं आहे आपल्याला. तिन्ही एका वेळेस सॉल्व करूया. नंबर लाईन नंतर काढूया. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू के, बी इज इक्वल टू -6 आहे आणि सी इज इक्वल टू -2. याच्यामध्ये ए 9 आहे, बी 3k आहे. केला सोडायचं नाही, केचीच व्हॅल्यू काढायची आहे. के नसेल तर अवघड होईल, कुठेतरी के असणारच आहे, मग अशी विसरला होता आपला. आणि सी इज इक्वल टू 4 आहे. इथे ए ची व्हॅल्यू 5 आहे, बी काय आहे -k आहे आणि सी काय आहे 1 आहे. क्लिअर बोर्डवरचं दिसत नसेल तरी बघत बसू नका. मोबाईल आहे तुमच्याकडे, झूम करा, क्लिअर दिसेल, अक्षरं मोठी दिसतील. दिसत नाहीत तरी डोळे फाडून बघताय असं नका करू. कुठे गेली तपासून? अजून कोण गायब झालं का? हां बघा, लक्ष द्या. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की रूट्स रिअल आहेत अशी केची व्हॅल्यू काढा. आणि रूट्स रिअल असण्यासाठी एकच कंडिशन आहे, b² - 4ac काय पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथे पण b² - 4ac ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि इथे पण b² - 4ac ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता इथे b काय आहे -6² -4 इंटू ए आहे k इंटू सी आहे -2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथे बी आहे 3k ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू ए 9 इंटू सी 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि इथे बी आहे -k ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू 5 इंटू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इक्वेशन सॉल्व करूया जेवढं शक्य होईल तेवढं. -6² 36 -4 इंटू -2 म्हणजे +8k ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथे 9k² -4 4 16 16 इंटू 9 किती, 16 9 9 चौक 36 36 2 72 किती येत आहे, 72 मल्टिप्लाय बाय 2 144 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि इथे -k² k² आणि 55 4 20 -20 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता शेवटची कंडिशन, मग सारखेच इनइक्वलिटी सगळीकडे येत आहेत. बघूया. इथे सोपं आहे, 8k इज ग्रेटर दॅन इक्वल टू -36. इथे साईन चेंज करायचं नाही, इनइक्वलिटी चेंज नाही करायची. 36 राईटला गेल्यावर प्लसचा मायनस होणार, डिवाइड वगैरे केलं नाही, मल्टिप्लाय केलं नाही, त्यामुळं साईन चेंज फक्त होणार. आणि नंतर 8ने डिवाइड करूया, नाही होत ना. k इज ग्रेटर दॅन इक्वल टू -36/8 याला डिवाइड केलं तर k इज ग्रेटर दॅन इक्वल टू -36/8 म्हणजेच -9/2 चालेल. k ची व्हॅल्यू -9/2. इथे 9k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 144 म्हणजे k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 144/9 म्हणजे k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12² किंवा 12/3. सॉरी, डिवाइड होते ना, 9 इंटू 16 16च येतं. चालेल, म्हणजे 144ला 9ने डिवाइड केलं तर 16 येईल, म्हणजे k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू किती, 4² ह्याचं सोल्युशन आलं होतं मगाशी. इथे k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20 आणि 20 कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चौक 20 ना, 5√2 5√2चा स्क्वेअर आहे. आता मग अशी एक इनइक्वलिटी सांगितली होती तुम्हाला, x² इज ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन a² असेल, काय 2√5 उलट झालं की रे, 2√5 2चा स्क्वेअर 4 इंटू √5 2√5चा स्क्वेअर 20 असतो. आता x² इज ग्रेटर दॅन a² असेल आणि नंबर लाईनवरती इथे 0 इथे +a आणि इथे -a असेल, तर x ची व्हॅल्यू कुठे असली पाहिजे, ग्रेटर दॅन a² असेल तर
एच्या राईटला आणि मायनस एच्या लेफ्टला. म्हणजे याचा सोल्युशन सेट काय येतो, मायनस इन्फिनिटी पासून मायनस एपर्यंत युनियन आणि राईट साईडचा रिजन म्हणजेच प्लस ए पासून प्लस इन्फिनिटी बनेल. या सर्व रिजनला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे यांच्यामधले कुठली एक्सची व्हॅल्यू घेतली त्याचा स्क्वेअर हा ए स्क्वेअरपेक्षा मोठाच असतो. आणि याच्या उलट मी दुसरी पण इनइक्वलिटी लगेच सांगतो. मगाशी जे झालं होतं त्याचे रिव्हिजन आहे. एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ए स्क्वेअर असेल तर मात्र मायनस ए टू प्लस एमध्ये म्हणजेच मायनस ए टू प्लस ए मध्ये एक्सची व्हॅल्यू असेल तर त्याचा स्क्वेअर मायनस एपासून प्लस एपर्यंत कुठलाही स्क्वेअर असेल तर हा ए स्क्वेअरपेक्षा लहानच येणार. हे दोन सोल्युशन लिहून घ्या, याचं आणि याचं. ॲक्च्युली हे लिहिलेलं आहे मागे, तरीसुद्धा परत लिहायचं असेल तर लिहा. एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ए स्क्वेअर असेल तर याचं सोल्युशन काय, सेट काय, सोल्युशन सेट कोणता, म्हणजे एक्सची व्हॅल्यू कोणती असली पाहिजे. एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ए स्क्वेअर असेल तर मायनस एच्या लेफ्टला आणि प्लस एच्या राईटला. ते लिहिताना असं लिहितात मायनस इन्फिनिटी टू मायनस ए युनियन प्लस ए टू प्लस इन्फिनिटी. आणि एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ए स्क्वेअर असेल त्याचे एक्झाम्पल मगाशी आपण 2 स्क्वेअर 4 स्क्वेअर आणि 1 स्क्वेअर घेऊन बघितले. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ए स्क्वेअरपेक्षा लहान कधी असेल, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू ही मायनस ए टू प्लस ए म्हणजे इन बिटवीन असली पाहिजे. मायनस ए टू प्लस एमधली कुठलीही व्हॅल्यू घ्या त्याचा स्क्वेअर हा ए स्क्वेअरपेक्षा लहानच येणार आहे. मग हे जर कळालं असेल तर या तिन्हीचं सोल्युशन सेट कळेल. याचा तर काय विषय नाही. केची व्हॅल्यू काय असली पाहिजे, -9/4 नंबर लाईनवर असतं माहिती आहे आपल्याला. ते लिहिताना कसं लिहितात, -9/4 आणि मग इक्वल साईन पण आहे त्यामुळं मग के बिलॉंग टू -9/4 कुठपर्यंत, -9/4 पेक्षा मोठी केची व्हॅल्यू असणार आहे. कुठपर्यंत, -9/4 टू प्लस इन्फिनिटीपर्यंत ओपन ब्रॅकेट. ही झाली ब्रॅकेटमध्ये लिहिण्याची पद्धत. सोल्युशन तर हे पण आहे, हे पण आहे, तुम्हाला आवडेल ते. किंवा बुकमध्ये तुमच्या बघा या मेथडने लिहिलं आहे का या मेथडने. याला सेट टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये आपण या मेथडने लिहिणार आहे ब्रॅकेटमध्ये इंटरवल फॉर्ममध्ये. आणि याचा सोल्युशन सेट काय येणार, के स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 4 स्क्वेअर असेल तर के बिलॉंग टू, केची व्हॅल्यू काय असली पाहिजे, -4च्या लेफ्टला हा सोल्युशन सेट. के स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए स्क्वेअर असेल तर केची व्हॅल्यू -इन्फिनिटी टू मायनस ए युनियन प्लस इन्फिनिटी प्लस ए टू प्लस इन्फिनिटी. म्हणजे -एच्या लेफ्टला -इन्फिनिटीपर्यंत प्लस एच्या राईटला प्लस इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे याचा सोल्युशन सेट येणार -इन्फिनिटी टू ए किती आहे -4 स्क्वेअर ब्रॅकेट युनियन +4 टू प्लस इन्फिनिटी. हा सोल्युशन सेट. हे नाही दिलं तर चालेल. आणि याचा पण सोल्युशन सेट तसंच येणार आहे. के बिलॉंग टू 2√5 -2√5च्या लेफ्टला -इन्फिनिटीपर्यंत म्हणजे -इन्फिनिटी टू -2√5 आणि इथे स्क्वेअर ब्रॅकेट येईल ग्रेटर दॅन इक्वल आहे म्हणून युनियन +2√5 पासून प्लस इन्फिनिटीपर्यंत. अशा पद्धतीनं या तिन्हीचे केच्या व्हॅल्यू मिळाल्या. केची व्हॅल्यू 1 2 3 4 नक्की कोणती, तर ती एक रिअल नंबर किंवा इंटिजर किंवा होल नंबर येत नाही तर रिजन येतो आहे. का रिजन येतो आहे, तर हे इक्वेशन नाही आहे, इन इक्वेशन आहे. आपण इन इक्वेशन सॉल्व करायला शिकलो. केची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 9/2. पहिल्याचा आन्सर 9/2, इथे 2 पाहिजे ना. हां, पहिल्याचं बरोबर दिलेलं आहे. त्यांनी याच भाषेत दिलेलं आहे. कारण तुम्हाला ही भाषा का दिली नाही, ब्रॅकेटमध्ये का दिलं नाही, त्यांनी याच फॉर्ममध्ये का दिले, तर हा अजून पार्ट झालेला नाही आहे तुम्हाला. सेट रिलेशन फंक्शन म्हणून टॉपिक आहे 11वीला. तुमचा 10मध्ये एखादा टॉपिक असेल ज्याच्यामध्ये सेट अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केलेले आहेत, तसं काय असेल तर बघूया. पण एवढं लिहिलं तर चालेल, हे कळत असेल तर लिहिलं, नाही तर एवढंच लिहा चालेल. आणि मग हे पण नका लिहू कालचं, कळत नसेल तर. कळत असेल तर ठीक आहे. ॲक्च्युली सेकंडचा आन्सर मला बघू दे त्यांनी कुठल्या फॉर्ममध्ये दिलं आहे. हां, हे असं दिलं आहे बघा, हे छान दिलं आहे. म्हणजे केची व्हॅल्यू काय असली पाहिजे, -4 पेक्षा लेस. याचा सोल्युशन सेट काय दिलं आहे, के इज लेस दॅन इक्वल टू -4 आणि ऑर केची व्हॅल्यू काय असली पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू +4 और
केची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू +4. हां, या भाषेत लिहितात. केची व्हॅल्यू -4पेक्षा लहान म्हणजेच लेस दॅन इक्वल टू -4 आणि केची व्हॅल्यू 4पेक्षा मोठी म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू 4. हा सोल्युशन सेट आला सेकंड एक्झाम्पलचा. तसाच थर्ड एक्झाम्पलचं पण आन्सर या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर केची व्हॅल्यू काय असली पाहिजे, -2√2 पेक्षा लेस म्हणजेच के इज लेस दॅन इक्वल टू -2√5 और के इज ग्रेटर दॅन इक्वल टू +2√5. हे अशा पद्धतीनं के ची व्हॅल्यू दाखवतात. आणि हे कशामुळे केलं, k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2√5चा स्क्वेअर आल्यामुळे, k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4² आल्यामुळे आपण हे सोल्युशन सेट लिहिले. आणि मग याचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, k² इज ग्रेटर दॅन इक्वल टू a² असेल तर k इज लेस दॅन इक्वल टू -a और k इज ग्रेटर दॅन इक्वल टू +a एवढं सोल्युशन सेट असतं.